नमस्कार. कोर्टातून आले 4 वाजता. चुलता पण आलेला होता. आता चुलता आलेला होता म्हणजे त्यांनीच आम्हाला नोटिसा पाठवल्या, त्याला येणं भागच आहे. आलता तो पण आज अशी खाली मान घालून होता. आज काय आमच्याकडे त्यांनी पाहिलं नाही, कारण 2 केस आम्ही जिंकल्या आणि आम्हाला पण माहिती आहे पुढचं पण आम्ही जिंकणार आहे. हे आम्हाला परफेक्ट माहिती आहे. सगळ्यांना नोटिसा पाठवलेल्या होत्या, त्यांनी पाठवल्या होत्या. आईला काय नोटीस भेटली नव्हती आणि लहान्या बहिणीला पण नाही. मग बाकीच्यांना जे भेटल्या ना त्याच्यापैकी फक्त एक मिळून तिचा नवरा आला होता, कारण त्यांना ते क्षेत्र घ्यायचं आहे. उलटं चांगलं आहे. आम्ही म्हणतो तुम्ही घ्या, सगळेजण घ्या, तुमच्या आईचं आहे, तुम्ही घ्या. आम्ही आमच्या बापाचं घेतोय ना तसं तुमचे पण घ्या तुम्ही. आम्ही कोणाला नाही म्हणत नाही, पण त्याला एकट्याला खाऊन नका देऊ. काय कारण आहे तर त्याचं एकट्याचं खायचं? त्याने असं लिहिलं आहे मी एकटा मालक आहे. काहीच नाही त्याचा उपयोग, कारण हक्कसोड तुझा पण झालेला आहे त्या कागदांवर, नसता आमचा नाही झालेला. त्याच्यामुळं काही करताना, कोणत्या गोष्टी करताना थोडी बैठक पाडा. कोर्टापर्यंत जायची गरज नाही. मी आजही सांगत आहे, कोर्टाचे नाद सोडून द्या, बैठक पाडा. ज्याच्या वाट्याला जेवढं येते तेवढं देऊन टाका. याच्यात किंमत कमी होती. पाहुण्या रावळ्यांमध्ये त्यालाही 4 यायचेत, एक आलेला आहे, एकीचं जमलेलं आहे. जिचं जमलं तिचं तर लव्ह मॅरेज आहे. कर्माचे बोगीदच बघायचे. कशाला लय तुम्ही आत्ती करता? कशाला आमचा ताळताळाट घेता? जेवढं तुम्ही आम्हाला ताळताळायला लावताय ना, ते वरचा पाहणार आहे, तो न्याय देणार आहे आणि तो खरा न्याय देणार आहे. तो काय खोटा देणार नाही, कारण त्यांना पण माहिती आहेत ह्या मुली जास्त काहीच मागत नाही. हे स्वामींना पण माहिती आहे. त्याच्यामुळे स्वामी न्याय देताना हे योग्यच देणार आहेत.